हो. तर फायनली आम्ही आलेलो आहोत आणि सगळं शिफ्टिंग केलेलं आहे. तर पहिल्यापासूनचं दाखवते तुम्हाला. आज आहे मंडे. स्कूलमधून मी सुट्टी घेतली. आता उद्या सकाळी मी जाणार आहे पालीला. आणि सकाळपासून आता आज काय काय झालं हे सगळं तुमच्याशी पुढे व्हिडिओमध्ये बोलते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि बघूयात मग आता सामान कसं लागलं गेलं, कितपत आहे, काय काय कसं होतं हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दिसेल. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू पहा. तर इथे सगळा पसारा भरून झालेला आहे. आता टेम्पो देखील बोलवलेला आहे आणि तेच डिस्कशन चालू होतं की टेम्पोला किती रुपये द्यायचे, काय असं कमी जास्त आपण करतोच ना. आणि अंतर तर एक 10 मिनटाचंच आहे, त्यामुळे चाललं होतं आमचं ते डिस्कशन. आणि इकडे आर्या, गौरांग, आई, बाबा, मी सगळेच आम्ही जे जे काय दिसेल ते पोत्यात, पिशवीत वगैरे भरायचं चाललेलं होतं आमचं. बाबांचं चाललेलं होतं फॅन काढायचा. तर इथे अशा प्रकारे चाललेलं आहे. फॅन व्यवस्थित काढून त्याच्या पाती वगैरे वेगवेगळ्या करून त्या एकत्र ठेवायचं, कारण तिकडे त्यांचे फॅन आहेत, जे घरमालक आहेत जोशी म्हणून, त्यांचेच फॅन आहेत आणि तेच वापरणार होतो. तर फायनली टेम्पोतून आम्ही आलो आणि कुलूप वगैरे उघडलं. आणि मग कालच त्यांनी चाव्या दिलेल्या होत्या, त्यामुळे चाव्या आमच्याकडेच होत्या. गेलो आम्ही साधारण 2-1 वाजता भरायला सुरू केलं. त्यानंतर आम्हाला 3:30 वाजले इथे यायला. तर बघा इथे आर्याचं काय चाललेलं आहे. देव वगैरे ती काढून ठेवत आहे डब्यातून. आणि मी ते किचन कट्टा, गॅस शेगडी हे सगळं इथलं घासून घेतलं. पूर्ण किचन ओटा घासून घेतला. तोपर्यंत आई बाबा सामान कुठले जे नाही लागणार ते लॉफ्टवर ठेवायचं, काय खाली ठेवायचं याचं चाललेलं होतं दोघांचं पण. तोपर्यंत माझं इकडे हे सगळं क्लिनिंग झालेलं. ही त्या घरमालकांची शेगडी आहे, तेही घेऊन जाणार होते थोड्या वेळाने. आणि बघा सगळं चकाचक झालेलं आहे. खूप धूळ वगैरे होती आणि आता सगळं स्वच्छ झालेलं आहे. तर बेसिन वगैरे सुद्धा सगळं स्वच्छ घासून घेतलं. आणि इकडे जे नको आहे ते सगळं लॉफ्टवरती ठेवण्याचं चाललेलं आहे. तर 2च रूम आहेत, तर खूप छान आहेत. अगदी हवेशीर, सगळीकडून वारं खेळतं राहतं. उजेडही खूप येतो. अगदी संध्याकाळपर्यंत 7 सव्वा 7पर्यंत अगदी उजेड, म्हणजे लाईट नाही लावली तरी चालते. तर हे अजून गादी वगैरे सगळं हे ठेवायचं आहे. केरही काढायचे आहेत. फरशी पुसून घ्यायची आहे. इकडे टी व्ही ठेवणार आहे आम्ही. तर थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते ठेवल्यावर. तर हे आधी पुसून घ्यावं म्हटलं थोडंसं. हा जो टेबल आहे तो. आणि मग याच्यावरती एखादं कापड, साडी, काहीतरी बेडशीट वगैरे अंथरून त्याच्यावरती टी व्ही. तर काय आज अवतारच झालेला होता. सकाळपासून नुसतं भराभरी सामानाची चाललेली होती सगळ्यांचीच, त्यामुळे. तर बघा सगळं फायनली संध्याकाळी एक 6-6:30ला हे सगळं व्यवस्थित असं घेऊया म्हटलं शूट करून. सगळ्या वस्तू जागच्या जागी, फक्त देवाचं बाकी होतं. देवपूजा जेव्हा आता बाबा करतील सकाळी, त्यावेळेला ते व्यवस्थित इथे मांडतील देव. डब्यातच होते. आणि हे सुद्धा व्यवस्थित अजून वर ठेवायचं आहे. तर बाकी डबे वगैरे लावलेले आहेत. तर बघेल आता आई हळूहळू तिला जसं शक्य होईल तसं ती करेल. ड्युटी वगैरे सांभाळून फरशी वगैरे पुसून घेतली, आईनेच घेतली. आणि गौरांग गेला होता, बाहेर गेला होता खेळायला. आणि आर्या होती. तर इकडे हे कपाटसुद्धा थोडंसं लावायचं राहिलं आहे. टी व्हीची अरेंजमेंट पहिली केली, कारण गौरांगाला मॅच बघायची होती. आणि केबलवाल्यांना सुद्धा बोलवलेलं होतं आईने फोन करून. तर ते सुद्धा जोडायला येणार आहेत. त्यानंतर मग गौरांगचं क्रिकेटचं चालू होईल बघणं. आणि बाहेरचा पोर्च आई आता म्हणली सकाळी धुवून वगैरे घेता येईल. तर एवढं असं झालेलं आहे आल्यापासून. अगदी पूर्ण सगळं शिणवट आल्यासारखंच झालेलं होतं सगळ्यांनाच, अगदी आर्या, गौरांगपासून सगळ्यांना. कारण एवढं सगळं सामान आणायचं, भरायचं, पुन्हा लावायचं, हे सगळं करणं इतकंही सोपं नाही. त्या घरात असं ना वाटत नव्हतं की एवढं सामान निघेल,
पण खरंच दिसतं तसं नाही. कुठे कुठे खूप खूप काही आपण ठेवलेलं असतं आणि ते आपण काही लगेच सगळं टाकून द्यायला बघत नाही, कारण कधी ना कधीतरी वस्तू लागतील असं म्हणून आपण ठेवतो. तर हे तर खूप जुनं कपाट आहे बघा, पण छान वाटतंय रेड कलरचं. 6:15 वाजलेले आहेत. अजून थोडंसं लावायचं बाकी होतं. तेही एक अर्ध्या तासाचं काम होतं. तर फायनली सगळं लावून झालं. टी व्ही लागला, केबल आली आणि इकडे चाललेलं आहे दोघांचं टी व्ही बघायचं काम. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.